तर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती मोठा गाजावाजा करत सरकारनं एकीकडे आपण पाहिलं होतं योजना आणली होती। आता महत्त्वाची बातमी नाशिकमधून नाशिक पालकमंत्री पद भाजपलाच हवं आहे। सूत्रांनी ही माहिती दिली आहे। भाजप नाशिक पालकमंत्री पद सोडण्याच्या मनस्थितीत नाही अशी माहिती सूत्रांकरवी कळते। गिरीश महाजन यांची पालकमंत्री पदावरती तुर्तास स्थगिती दिली असली तरी सुद्धा भाजप नेत्यांची नाशिक पालकमंत्री न सोडण्याची भूमिका आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने यावर तोडगा काढला जाण्याचीही शक्यता आहे। मित्र पक्षामध्ये शिवसेना नाशिक आणि रायगड यासाठी आग्रही आहे, पण नाशिक पालकमंत्री पद भाजप स्वतःकडे ठेवण्यास जास्त आग्रही आहे। अधिक माहिती घेऊयात सागर कुलकर्णी यांच्याकडनं। सागर, काय अधिक माहिती? प्रज्ञा, नाशिक आणि रायगड इथल्या दोन्ही पालकमंत्री पदाला जी जाहीर केली होती त्याला स्थगिती देण्यात असली तरीही नाशिकचं पालकमंत्रीपद भाजप स्वतःकडेच ठेवणार हे जवळपास निश्चित आहे। भाजपातल्याच एका वरिष्ठ नेत्यांनी एनडीटीव्हीला ही माहिती दिलेली आहे। अर्थात गिरीश महाजन यांचं नाव जाहीर केलेलं आहे आणि गिरीश महाजन हेच असावेत असं एक मतप्रवाह पार्टीचा राहील। पण राज्याचे मुख्यमंत्री आता दावोस इथे एक तिथे कॉन्फरन्ससाठी गेलेले आहेत। ते आल्यानंतर या संदर्भातला तोडगा निघण्याची एक शक्यता वर्तवली जाते अथवा त्यांच्याशी चर्चा करून याबाबतचा अंतिम निर्णय होईल असं म्हटलं जातं। यातला एक दुसरा पर्याय असा निघला जातो असं म्हटलं जातं की ज्याच्यामध्ये स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः पालकमंत्रीपद नाशिकचं घेतील। गडचिरोली आणि नाशिक असे दोन पालकमंत्रीपद स्वतः त्यांच्याकडे राहण्याची शक्यता आहे। पण त्यातला एक अंदाज असा वर्तवला जातोय की पुढच्या 2 वर्षामध्ये कुंभमेळावा आहे आणि तिथे पूर्ण वेळ पालकमंत्री जो वेळ दिला असं ठेवण्याची एक शक्यता अधिक आहे। त्यामुळे भाजपकडून गिरीश महाजन यांच्याच नावाचा आग्रह अधिक धरला जाईल असंही मतप्रवाह समोर येतोय।